आपण लगेच सामन्याला सुरुवात करायचं। आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि बघूया पहिले 4 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील माझे परम मित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ गोसाई ऑल टू मनोज ठाकरे। धन्यवाद मोहन दादा। आपण पाहता तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील शेट चषक 2020 पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अप्रतिम फटकेबाजी करून अष्टविनायक ठाकरपुरा हा संघ विजय प्रस्थापन केलं। त्यानंतर आपण पाहतोय दुसरा सामना आजच्या दिवसातील पाहतोय विजय स्पोर्ट खांडपे वर्सेस वेताल कोपर या संघादरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेली आहे। तरी खांडपे संघास विनंती आहे की आपल्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जायची आहे। अप्रतिम दोन्ही संघांमध्ये सामना रंगेल यात मात्र काही शंका नाहीये। आपण पाहतोय दोन्ही संघ बलाढ्य संघ आणि ज्यावेळेस बलाढ्य संघामध्ये ज्यावेळेस सामना होतोय त्यावेळेस निश्चितच प्रेक्षकांची मनोरंजन होते। तर पाहण्यासारखं राहील येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते, कशा प्रकारे गोलंदाजी होते आणि कशा प्रकारे क्षेत्ररक्षण होते प्रत्यक्ष रूपात ग्राउंडच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। परंतु ज्यांच्यावरती अतोनात प्रेम गावाचं आणि गावावरती ज्यांच्यावरती अतोनात प्रेम असं सर्वांच्या हृदयस्पर्शी स्वर्गीय बलवंत पाटील सेट चषक आपण पाहतोय। तर पंचाला ही विनंती आहे की आपण सामना तोवर चालू करायचा आहे। वेळेचं भान ठेवायचं मित्र, वेळ कुणासाठी थांबत नाहीये, वेळेचं भान ठेवायला हवं आहे। तर वेळेचं भान ठेवून सामन्याला ही सुरुवात होते। दोन संघांमध्ये दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य पहिल्या चेंडूची फेकी या सामन्याची या वेळेच्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहू शकता सरळ निघून गेला एस्टेलच्या हातामध्ये। चेंडू बॅटचा संपर्क साधला आला नाहीये कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळतोय। गती आणि उंची याच्यामध्ये आपण पाहिलं कमी उंची आणि कमी गती त्या अनुषंगाने बॅटवरची चेंडू आला नाहीये। पुढचा चेंडू या वेळेस चेंडू ऑफ साइडला येतो कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षण थोडंसं फॉर्मलिंग होतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट करताय। तिसऱ्या धावीचा आघात परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या टॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप स्वतःच आणि संघाचं 2 धाव्यांनी सर्गरेषा करतोय। रवींद्र दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतायत जितेंद्र आणि रवींद्र। तर यांच्यामध्ये कशा प्रकारे संघर्ष असेल गोलंदाजाचा हे पाहण्यासारखं राहील। पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता, त्यानंतर 2 धावा। यावेळेस पुढील चेंडू इथं मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या रिझल्ट मध्ये चेंडू जातोय। 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न दबाव टाकलेला आहे। इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद होतोय। नवीन फलंदाज खेळपट्टीवरती विश्वास होतोय, संघ नायकाने टाकलेला विश्वास, या विश्वासाच किती पात्र ठरतोय हे पाहण्यासारखं राहील। कारण एक मोठा झटका मोठा हादरा आपण पाहतोय रवींद्र यांच्या माध्यमातून खांडपे संघास लागलेला आहे। या हादऱ्यातून उभरतो का हे पाहण्यासारखं राहील। कारण खांडपे संघाचा जर विचार केला तर फलंदाजी खूप चांगली आहे, स्ट्रॉंग आहे। तर त्या स्ट्रॉंग
बॅटिंग लाईनला उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी ठरतो का पाण्यासारखा गोलंदाज. पुढचा चेंडू या वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षक हातामध्ये. ज्या वेळेस तुम्ही आडव्या बॅटने खेळता त्यावेळेस चेंडूचा टप्पा, चेंडूवरील नजर ही कायम असावी लागते. तिथं मात्र काही चित्र वेगळं पाहायला मिळालं फलंदाजीच्या माध्यमातून. पण एकदा गोलंदाज बोलतोय. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. निर्धाव राहतो चेंडू. अजून एक जणू काय फलंदाजी शारीरिक भाषा ओळखून टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज मनोहर यांचा. चांगली गोलंदाजी आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते. ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते येणार काल तुमच्यासाठी चांगला असतो. इथं मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. अजून एक निर्धाव अप्रतिम षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जर तुमची सुरुवात चांगली असेल तर तुमचा एंड ही चांगला होतो. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी पलटवार होऊ शकतो हे सांगू शकत नाहीये. एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तर दुसरा गोलंदाज मार खातोय. अशी परिस्थिती क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. म्हणून तर या क्रिकेटमध्ये रोमांस आहे, आनंद आहे. नवीन गोलंदाज येतोय रमेश म्हात्रे. तर ज्या पद्धतीने कामगिरी मनोहर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी होते का पाण्यासारखं राहील. या उलट जर फलंदाजांचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये खूपच धावा कमी आल्या तर तो पलटवार पाहायला मिळतो का हे पाण्यासारखं राहील. वार पलटवार हे क्रिकेटचे मेन दुव्वे आहेत. त्या दुव्वामध्ये कोणाचे वार कोण झेलतोय हे पाण्यासारखं राहील. आतापर्यंत सरस सोडतोय गोलंदाज रमेश टन होतोय. या वेळेस आगल्या वेगळ्या शैलीने मारण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव राहतो चेंडू. रमेशाने सुद्धा चांगली गोलंदाजी सुरुवात केली. जिथं आपण पाहिलं मनोहर यांनी समाप्त केली निर्धाव चेंडूने, तिथं स्टार्ट करताना पाहतोय रमेश निर्धाव चेंडूने. या वेळेस आपण पाहिलं बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे फसतोय. थोडीशी लाईन आणि लेन बिघडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजीच्या माध्यमातून. परंतु कुठेही आपलं लक्ष विचलित न करता भेदक मारा पाहायला मिळतोय रमेश यांच्या माध्यमातून. नेहमीच अशी हालचाल पाहायला मिळते. मग तो इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा असो. ज्यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेस त्याचा लय बिघडण्याचा प्रयत्न फलंदाजा असतो. या वेळेस ओहो व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. बॅक टू बॅक डॉट चेंडू. 3 निर्धाव चेंडू हाताळले आतापर्यंत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 1 बाद 3. पुढचा चेंडू रमेश टन होतोय. या वेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि बऱ्याच कालानंतर 1 रन आला. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकली 4 या धावसंख्येवरती. भेदक मारा पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की चांगली फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करत असताना अष्टविनायक ठाकूरबा संघाने 61 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 38 धावा जमवता आल्या जय हनुमान सरवली संघास. ही जिद्द होती, चिकाटी होती. आणि इथं मात्र पाहूया गोलंदाजीची जिद्द. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. दूरवर क्षेत्ररक्षण फैलावलेलं मिसफील्ड पाहायला मिळतंय. परिणाम स्वरूप आपण पाहिला 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकता 6 धावफलकावरती लागताना दिसतंय. एक विस्फोटक फलंदाजी होणं गरजेचं आहे. धावफलक सजवाचा असेल, नटवाचा असेल, फुलवाचा असेल तर ज्या चौकार षटकारांची रांगोळी मात्र काढता याला हवी आहे फलंदाजा असं. यावेळेस आपण पाहिलं पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता आणि इथेही निर्धाव राहतोय चेंडू. गोलंदाजाची लाईन अँड लेंथ बापण्यास चुकतय फलंदाज. इथे षटक क्रमांक 2 समाप्त होतंय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं मनोहर यांनी गोलंदाजी केली, 3 धावा खर्च केल्या. त्याच पद्धतीने पावलावर पाऊल ठेवून रमेश यांनी सुद्धा 3 धावा खर्च केल्या. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहतोय आपण 1 बाद 6. संत सुरुवात पाहायला मिळते. तर या संत सुरुवातीचा अंत येणाऱ्या षटकामध्ये होतोय का हे पाहण्यासारखं राहील.
जिद्द चिकाटी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला, तो संघर्ष आतापर्यंत अबाधित आहे, सातत्य आतापर्यंत अबाधित आहे. ज्यावेळेस मित्र तुमच्या जीवनात सातत्य असेल निश्चित तुम्ही यशाची पायरी गाठाल. कारण असं म्हटलं जात आहे की थेंबाने दगडाला सुद्धा होल पडतंय, परंतु त्याला सातत्य हवं असतं. इथं मात्र सातत्य आतापर्यंत दाखवलेलं आहे गोलंदाजाने. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला, धावसंख्या धावफलकावरती फक्त 6 लागलेले आहे. परंतु इथनं मात्र आता पलटवार करावा लागेल फलंदाजास आणि धावसंख्येला उभारी द्यावा लागेल, चालना द्यावा लागेल, तर पाण्यासारखं राहील. येणाऱ्या कालामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल. निश्चितच आपण पाहू शकता इथनं मात्र पलटवार करतील का, की गोलंदाज येणाऱ्या 2 गोलंदाजांप्रमाणे गोलंदाजी करेल का. येणारा काल चित्र सांगून जाईल, परंतु अनुमान लावताना असं म्हटलं जाईल की फलंदाजांना मात्र इथनं पलटवार करावा लागेल. गोलंदाजी धार मात्र खूपच चांगली आहे, या धारेला खोळंबण्याचं काम मात्र करावा लागेल फलंदाजांना. या मॅच मध्ये जमून राहायचं असेल तर गोलंदाज टर्न होतोय, गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र बॅट वरती चेंडू वादळलेला आहे, चेंडू मात्र जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. निश्चितच अंगावरती आदळण्याचा प्रयत्न होता, परंतु टर्न केले चेंडूला आणि चौकार वसूल केला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच रिझल्ट मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं प्रयत्न मात्र फलंदाजाचा फसतोय, यशस्वी ठरतोय गोलंदाज आणि चौकार आल्यानंतर चांगली कामगिरी कमबॅक करतोय, निर्धाव चेंडू हाताळतोय. धावसंख्येमध्ये आपण पाहू शकता स्थिरता, धावसंख्या स्थिर आहे ती 10. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा कंप्लीट केल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. काय घडेल काय बिघडेल, आणि इथं मात्र आपण पाहू शकता तर आगमन होत आहे क्रीडानगर सन्माननीय भिवंडी ग्रामीण फोटो क्लबचे उपाध्यक्ष सन्माननीय रुपनजी साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. तर इथे हिट आउट होतोय फलंदाज. मागच्या चेंडूवरती 3 धावा अर्जित केल्या होत्या, इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद होते. एकंदरीत 3 धावेने धावसंख्या वाढली होती, ती म्हणजे 13. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय, मधल्या फलयातील स्फोटक फलंदाज मोहन. निश्चितच या सामन्याचं सर्व काही दारोमदार आपल्या खांद्यावरती घेऊन चांगली कामगिरी करावी लागेल आणि संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये न्यावं लागेल. या उलट गोलंदाजाची कामगिरी मात्र चांगली पाहायला मिळते. तर मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि या वेळेस सुद्धा गोलंदाज सरस ठरतोय. अजून एक निर्धाव चेंडू, जणू काही निर्धाव चेंडूची माल तयार करत घातलेली आहे गोलंदाजाने. मग मनोहर असो, रमेश असो की चालू गोलंदाजी शेखर यांच्या माध्यमातून असो, गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस बऱ्याच कालानंतर आपण पाहू शकता लाईन आणि लेंथ भडकताना पाहतोय. चेंडू मात्र डावीस सोडून जातोय, फाईटचा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव अर्जित केली जाते अवंतरच्या स्वरूपाने. धावसंख्या आपण पाहू शकता 14. 3रं षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण शेखर यांच्या माध्यमातून. ह्या वेळेस प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत
2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 16. षटक क्रमांक 3 संपन्न होतंय, समाप्त होतंय आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 पाहायला मिळतंय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोणीतरी पाण्यासारखं राहील. अनिल. निश्चितच शेवटचं षटक हे थोडस कठीण षटक असतं. जणू काही असं म्हटलं जातं की गरम पाण्यामध्ये उतरून त्याचा अनुभव घेण्यासारखा असतोय. तर इथं पाण्यासारखं राहील की गरम पाण्यामध्ये उतरून शीतलता डोक्यावरती ठेवून गोलंदाजी करतो का, ज्या पद्धतीने आपण पाहिलं मनोहर, रमेश आणि शेखर यांनी गोलंदाजी हाताळली. यावेळेस पहिलाच चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. अवंतर धावेची खून करताय व्हाईटच्या स्वरूपाने. 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावफलक सजलं 17 या धाव्यांवरती. गोलंदाज टर्न होतोय. इथं मात्र नो चेंडू हाताळलेला आहे आणि चेंडू मात्र जाईल फाईन लेगच्या रिझन मध्ये. सीमारेषा पार, चौकार. निश्चितच बऱ्याच कालापर्यंत धावसंख्येवरती रोख लागली होती. इथं मात्र गोलंदाज अनिल येतोय आणि पहिला चेंडू आपण पाहिला वाईट हाताळला नाही. इथं मात्र बिमार चेंडू आणि चौकार जातोय. एकंदरीत 9 आणि 4 धावा, 5 धावा या चेंडूवरती मिळतात आणि धावसंख्येमध्ये आता मात्र भर पडते. 22 धावा धावफलकावरती लागतात. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक अवंतर धावेचा भरणा पाहायला मिळतोय. मित्र, आपण पाहतात तुफान क्रिकेट क्लब पिंपला स्पोर्टी प्लस आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील चषक 2020 थर्राक सामना पाहायला मिळतोय. इथं मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय लोंगाने लोंगाच्या मध्ये. पाण्यासारखे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहिलं की 3 धावांपासून रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं, बॅकही चांगलं झालं, परंतु चेंडू मात्र सीमालगत जाताना पाहिलं. परिणाम स्वरूपात 3 धावा कंप्लीट होत आहे. त्या 3 धावांच्या धावसंख्येमध्ये इथं मात्र मजल मारते. धावसंख्या होती 26. पुन्हा एकदा गोलंदाज होतो. इथं मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा बिमार चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सीमालगत जातोय. पाण्यासारखा किती धावा घेतील या चेंडूवरती. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निश्चित एक नो चेंडू हाताळताना पाहतोय आणि या चेंडूवरती 4 धावा. 2 बिमार तुम्ही हाताळतायत. त्या कारणास्तव आपण पाहू शकता सेटअप चेंज होईल. सर्व काही सुरळीत चाललं होतं परंतु आपण पाहिलं क्षणात काय चित्र वेगळं पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. त्यावेळेस धावफलकावरती धावा 16 होत्या. इथं मात्र आपण पाहिल्या आता धावसंख्येला आकार मिळतोय 30. चौथ्या षटकातील फक्त 1 चेंडू टाकून झालेला आहे. उर्वरित अजूनही 5 चेंडू टाकणं बाकी आहे. यालाच म्हणतात मित्र क्रिकेट. अनिश्चिततेचा खेळ तुम्हाला दाखवून देतोय. निश्चितच चांगली कामगिरी मनोहर, रमेश आणि शेखर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोडस कुठेतरी डगमगलं, लाईन भडकली आणि एका चेंडूमध्ये आपण पाहिले आतापर्यंत 14 धावा खर्च होताना पाहतोय. रिप्लेस गोलंदाज आपण पाहतोय अरविंद. या चेंडूवर टर्न केलेला आहे. स्कोरलेगच्या रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतंय. पैकी सुद्धा चांगली आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज मात्र नाच्या स्वरूपामध्ये बाद होते. स्वर्गीय बलवंत सेठ
यांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं होतं. गावावरती त्यांचं प्रेम होतं, भिवंडीवरती त्यांचं प्रेम होतं. तर त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलू इच्छितो. तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखवले, मनाचा तो भोलेपणा कधी नाही केले मोठेपणा, उडून गेला अचानक प्राण, पूर्ण जन्म यावा हीच आमची प्रार्थना, हाच आमचा ध्यास. आणि त्याच अनुषंगाने त्यांची प्राण ज्योत सतत टिकून राहावी या भिवंडी क्रिकेटमध्ये, भिवंडीमध्ये, आणि त्याच अनुषंगाने राबवण्यात आलेली ही स्पर्धा स्वर्गीय बलवंत पाटील चषक 2020 गोलंदाज बोलतोय. या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न अप्रतिम मारायचा पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आणि बऱ्याच कालानंतर या षटकामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तर पाहण्यासारखं राहील येणारे चेंडू अशाच प्रकारे हाताळेल का की या उलट चित्र बदलेल. इथं मात्र पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. फलंदाज मात्र बाद होतो. प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करणं गरजेचं आहे, कारण शेवटचं षटक आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं रिप्लेसमेंट गोलंदाज अरविंद चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस चेंडू येतोय कार्पेटच्या सहाय्याने ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव वन शॉटचा इशारा येतोय पंचांचा. म्हणजे या चेंडूवरती आपण पाहू शकता एकच धाव मिळेल. थोडीशी घाई संकटात नाही असं म्हटलं जातंय, थोडीशी घाई केली आणि एका धावेस मुकावं लागलं. तर नवीन फलंदाज विनोद जातोय. या षटकातील काही चेंडू शेष आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 32. ज्या वेळेस आपण पाहिलं 3 षटक संपन्न झाले होते त्यावेळेस 16 धावा होत्या. त्यानंतर थोडीशी खराब कामगिरी आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की एका गड्याने जर चुकी केली त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम दुसऱ्या गड्याने करायचं असतं आणि निश्चितच अरविंद यांच्या माध्यमातून ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेस फटक्यामध्ये तर ताकद आहे, परंतु क्षेत्ररक्षकांना थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. त्या दरम्यान आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु प्रयत्न फसतोय. फक्त आणि फक्त 2 धावा मिळतात या चेंडूवरती. जैसे जैसे समय बीतता जाएगा वैसे वैसे जख्म भरते जाएंगे, मगर उनके साथ बिताए हुए कुछ पल बस याद आते रहेंगे, बस याद आते रहेंगे. आणि तीच आठवण जोपासण्यासाठी, त्यांचं प्रेम जोपासण्यासाठी ही साकार केलेली स्पर्धा तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ यांच्या माध्यमातून स्वर्गीय बलवंत पाटील सेट चषक 2020 या चषकामध्ये स्पर्धेमध्ये आलेले सर्व मान्यवर प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्ग आणि युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे माझे लाडके प्रेक्षक या सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण पाहिलं 4 षटकांच्या समाप्तीनंतर विजय स्पोर्ट खांडपे संघाने धावा जमवल्या.
34 धावा जमवल्या आणि 35 धावांचं लक्ष ठेवलं तर 35 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील, कुणाची होईल हार आणि कुणाचा होईल जय जयकार सांगण्यासाठी येतील या 40 प्लसच्या क्रिकेट मधील सर्वांच्या गळ्यातील ताईत एकच वादा आणि आमचा मोहन दादा. तर आपणास विनंती आहे की यानंतरच समालोचनाचा भार आपण स्वीकारायचा आहे. धन्यवाद. हॅलो नहीं नहीं मेरे को फोड़ला का सर फोड़ला का अंपायर ने फोड़ला. चला पंचांना विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. श्री वेताल कोपर या संघाला विजयासाठी एक मापक लक्ष्य 35 धावांचा आपण पाहतो. 24 चेंडू 35 धावा छोटस समीकरण आहे. लो स्कोरिंगचा सामना आहे. मात्र मित्र लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय रंगतदार आणि चुरशीचे होत असतात. तर सलामी जोडी श्री वेताल कोपर या संघाचे किशोर आणि उमेश एक विजयाचं मापक लक्ष्य 35 धावांचं व्यासपीठावर आपण पाहतो. गुरुदत्त मानकुली संघाचे एक वरिष्ठ आणि सिनियर खेळाडू आणि माजी सरपंच ग्रामपंचायत मानकुली रूपचंद दादा माळी आज या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतोय. गुरुदत्त मानकुली संघ मोठ्या ताकदीनिशी या मैदानावर आलेला आहे. तर संघाचा संघटक आणि त्यांचे इतर सहकारी आपले मनापासून स्वागत. त्याचबरोबर शुभ आगमन होते ताडाली या संघाचं रमाकांतजी चौधरी आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अँड बॅक टू नाउन क्रिकेट. पुन्हा एकदा मित्र आपण मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णनासाठी 35 धावांचं एक मापक लक्ष्य. सलामी जोडी किशोर आणि उमेश. स्ट्राईक रोटेट करतो उमेश, नॉन स्ट्राईक साठी किशोर. तर सलामी गोलंदाज विजय स्पोर्ट खांडे या संघाचा सुनील. पंच तर निश्चितच पंचांकडून विशेष सूचना केली जाते. विजय स्पोर्ट खांडे या संघाकडे फक्त आणि फक्त 9 खेळाडू उपस्थित आहेत असा इशारा केला जातोय पंचांकडनं. या स्पर्धेचे मुख्य स्ट्रायकर पंच सुनील म्हात्रे. पहिला चेंडू सुंदरसा आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहतो. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू सुंदरसा प्रहार केला जातो. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे येतोय. आवड फील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडंसं पुश केलं होतं. सुंदर फटका इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर येतोय. आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाहीये तोपर्यंत मात्र सहजगत्या उमेश 2 धावा पूर्ण करतोय. आणि या 2 धावांनी श्री कोपर वेताल या संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 2. विजयाचं एक मापक लक्ष्य 35 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर फटका, अतिशय अप्रतिम फटका. गॅप मधून आपण पाहतो 2 शतक बीट करून चेंडू जातो मिड सीमेच्या बाहेर. चौकार पुन्हा एकदा उमेशाच्या बॅट मधून येतोय आणि या चौकार संघ धावसंख्या होती बिनबाद 6. विजयाचं एक मापक लक्ष. चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. सुनील धावसंख्या 6. राईट आर्म या ठिकाणी मात्र निश्चितच चेंडूला पुलचा फटका आपण पाहिला. अतिशय उत्कृष्ट फटका. खराब चेंडू होता. पुल्यांचा चेंडू होता. फुलटा चेंडू होता. चेंडू सुंदर बिरकावून दिले. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पर्लिक सीमेच्या बाहेर जाणारा उमेशाच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. आणि या चौकारानं आता मात्र श्री वेताल कोपर या संघ धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती बिनबाद 10. क्रिकेटचं फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचं बिग शो पाहतो, क्रिकेटचं महासंग्राम पाहतो, क्रिकेटचं जुनून पाहतो, क्रिकेटचं जल्लोष पाहतो, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा मित्र आपण पाहतो. या ठिकाणी खराब चेंडू, उत्तम प्रहार. एक पुन्हा एकदा अतिशय उत्तम फटका. 1 बाउन्स. पहिल्या टप्प्यावर चेंडू शॉर्ट मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार. आणि या चौकारावर पहिली हॅट्रिक साजरी करतोय उमेश. चौकारांची एकमेव पहिली हॅट्रिक ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेतली स्वर्गीय बलवंत पाटील चषक 2020 चा पहिला मानकरी वेलकम प्रवीणजी पाटील.
चेंडूला सुंदरसा प्ले केली जातात, तशा देखना फटका व्हेरी नाईस स्ट्रोक, चौकार उमेशाच्या बॅट मधून येतोय आणि निश्चितच एक छोट आव्हान आणि उत्तम पाठलाग. नितीनजी बजेगे त्याचबरोबर संतोष चौधरी तब्बल धावसंख्या होती ती 22. दुसऱ्या षटकाला परवानगी होतोय मोहन. लॉंग रनअप पंचांकडे गाठ घेतो, राटाम राऊंडचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज किशोर. चला वेल कमी घ्या. चला गुरुदत्त मानकुली आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. लगेच चालू सामना संपताच आपण 96 टॉस बॉक्स मध्ये हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा फ्लिक होतो, चेंडू शॉर्ट मिड कडला जातो, आउटफील्ड मधून फेक केली जाते. तो मात्र 2 धाव घेण्याची संधी, 2 धाव संघ धावसंख्या होती ती 24. आणि आता कुठेतरी विजय दिशेने वाटचाल करताना श्री वेताल कोपरा संघ पराभवाच्या खाईमध्ये आपण विजय स्पोर्ट खांडप्या संघाला पाहतोय. विजयासाठी फक्त आणि फक्त एक 11 धावांची अजून गरज आहे. आमच्यापर्यंत स्पर्धेपूर्ण अपडेट ज्यांच्या माध्यमातून पाहतो. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर सरपंच केला, अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडू थर्ड मॅन सिमरच्या ट्रॅव्हल होतो, प्रवास करतो, आउटफील्ड मधून चांगला शतरक्षण ऑन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू थोडासा अप्परकटच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज किशोर याचा. 2 धावा मिळतील संघाला, 2 धावांनी संघाची धावसंख्या, विजयासाठी 9 धावांची फक्त आवश्यकता. चला कुठेतरी श्री वेताल कोपरा संघ आमचा आयोजनाचा वेळ थोडासा कमी करतोय. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, अंदाज खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनला परिपूर्ण मिस केलं होतं. लेंथ लाईनचा चेंडू होता, इष्ट्यानं भेदून जाणारा चेंडू आपण पाहिला. फर्निचर बिघडतं या ठिकाणी किशोर याचं. तर पहिला फलंदाज बाद होतोय किशोर, नेक्स्ट फलंदाज जातोय रोहित. विजयापासून फक्त आणि फक्त 9 धावा दूर आहे. 15 चेंडूंचा खेळ शेष आहे, विजयापासून फक्त 9 धावा दूर आहे. प्लीज थोडस बेल कमी घ्या. गुरुदत्त मानकुळ संघाचा संगणक आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी आपण आपले रिपोर्टिंग करायचे, लिगली नोंदणी करायची आहे. विजेत्या संघाशी लगेच आपणास 2-2 मत करावे लागतील. हॅलो, अतिशय खराब चेंडू, पंचांकडे नो बॉलचा इशारा येतोय. 1+4 बीमरची फेक झाली होती. अतिशय खराब चेंडू आपण पाहिला होता, बीमर फेक म्हणून पंच घोषित करतात. 1+4 अशा एकंदरीत 5 धावा. आणि आता विजयाचं लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 4 धावांचं. रोहित यांच्या बॅट मधून चेंडू पूल केला जातो, चेंडू शॉर्ट मिडकोट समोरच्याकडे जातोच करत विकेट. आणि या चौकाराच बरोबर आपण पाहतोय श्री वेताल कोपर संघ एक दणदणीत विजय साजरा करतोय. हडलक विजय स्पोर्ट्स खांडपे, हडलक विजय, हडलक जितू. तर निश्चितच सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार एक उत्कृष्ट गोलंदाजी आपण ज्याची पाहिली होती मनोहर, अप्रतिम गोलंदाजी, फक्त आणि फक्त 3 धावा. मनोहर आपण स्टेजवर यायचा. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर नितीनजी भजगे आपण आपल्या शुभ हस्ते बक्षिसाचं वितरण करायचं आहे. मनोहरजी आपण लगेच स्टेजवर यायचंय.